श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीतील आणि हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस हा नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पुराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून या दिवसाला सृष्टीदिन असेही मानले जाते. रामायणानुसार रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. तेव्हा संपूर्ण प्रजेने गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा एक साधारण दिवस नसून तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे, जो नवीन व्यवसाय, खरेदी किंवा कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कोणताही वेगळा मुहूर्त पाहिला जात नाही. हा पूर्णच दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते, कारण गुढी ही विजय, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी चांगल्या करत असतो, जे काही प्रभावी उपाय करत असतो, तर ते सिद्ध होतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार गुढीपाडव्याला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. घराची खूप भरभराट होईल. एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळात करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. गुढीपाडवा हा नकारात्मकतेवर विजय, नवीन सुरुवात आणि चैतन्याचा सण आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराची भरभराट होण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी. व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक संपूर्ण मुहूर्त आहे. आणि या मुहूर्तावरती आपण जे काही काम करतो किंवा जे काही उपाय करतो ना, ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपण उद्या करणार आहे. ज्या घरातील स्त्री गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करते, त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. ही वस्तू जर आपण घराच्या उंबरठ्यावर ठेवली तर लक्ष्मीच्या कृपेने घरातील सर्व दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्य नष्ट होते. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करून तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल, परंतु तो आलेलाच पैसा जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, आलेला पैसा हा घरातून कोणत्या कारणाने निघून जात असेल, म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरात स्थिर नाही, तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा खूप जास्त प्रभावी मानला जातो.
आता घरामध्ये लक्ष्मी येणे किंवा लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असतो का? तर अजिबात नाही. घरामध्ये लक्ष्मी येणे म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, एकोपा असणे, आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि सर्व काही वातावरण हे चांगले असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतः वास करत असते. अशा घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणतेही उपाय केले जात नाही. जिथे सुख शांती असते तिथेच लक्ष्मी येत असते आणि म्हणून हा उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. आणि म्हणून उद्या न चुकता तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. तसेच हा उपाय केल्याने घरातील वाद, विवाद, क्लेश नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चांगले बदल जे आहे तर ते निर्माण होत असतात. आपल्या घराची, मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरातील दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या घराची खूप भरभराट होते. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत आणि शक्य असेल तर अगदी सकाळीच तुम्ही 7 वाजल्यानंतरनं हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पानं, थोडीशी हळद, थोडंसं लाल चंदन तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. यानंतर जर तुम्हाला गुढी उभारायची असेल, कारण गुढीसुद्धा सकाळीच उभारावी म्हणून तुम्ही सर्वप्रथम गुढी उभारून घेतली आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर सर्वप्रथम तुम्ही उंबरठ्यावरती हा उपाय करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही गुढी उभारली तरीही चालेल. आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे. हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे, मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर बघा, योगायोगाने गुढीपाडवा हा गुरुवारी आलेला आहे आणि आपण प्रत्येक गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो आणि म्हणून आपल्या एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे. गंगाजल असेल तर ते टाका, गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे, गुलाबजल असेल तर ते सुद्धा टाकू शकतात आणि यानंतर त्याची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो कसा, तर एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. बघा, तुम्ही 99% प्रयत्न करा की त्या दिव्यामध्ये तुम्ही तूपच घाला. या दिवशी तुपाचा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी खरेदी नाही केली तरीही चालेल, परंतु प्रत्येकाने थोडंसं तूप जे आहे तर ते आवर्जून खरेदी करायचं आहे आणि हे तूप गाईचंच असायला हवं. ज्या घरामध्ये या दिवशी तूप खरेदी केलं जातं ना, त्या घरात वर्षभर माता लक्ष्मी अखंड वास करते. म्हणून या दिवशी थोडंसं तूप खरेदी करायचं आहे आणि त्याचा दिवा आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे. आणि म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं नाही. ताई, आमच्याकडे घरात खायला तूप नाही, दिव्यात कुठून घालणार? तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही तेल देखील घालू शकता. यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे. कारण कोणताही उपाय किंवा सेवा आपण जर अग्नीच्या साह्याने केली ना, तर ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो
आणि म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं आणि झेंडूची फुलं जी असतात ना, यांचं एकत्रित एक तोरण बनवायचं आहे आणि असं हे तोरण तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि आंब्याच्या पानांचं तोरण जर मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर हे तोरण नकारात्मक शक्तीला घराबाहेर खेचत असते। आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे किंवा जे काही दोष आहे तर ते आपल्या घरातून बाहेर खेचण्याचं काम हे तोरण करत असतं आणि म्हणून तुम्हाला हेच तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे। बरेच जण या दिवशी आर्टिफिशियल तोरण लावतात, परंतु ते लावण्यापेक्षा तुम्ही हे तोरण नक्की लावा। नक्कीच त्याचे सकारात्मक परिणाम जे आहे तर ते तुम्हाला दिसून येतील। आता छान तुम्ही तोरण लावल्यानंतर ना काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि उंबरठ्यावर तिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे ना, तिथे तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि गुढीपाडवा हा देखील मांगल्याचं प्रतीक आहे। जेव्हा आपण उंबरठ्यावरती स्वस्तिक काढतो तेव्हा आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत। यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाची 5 बोटं ओढून घ्यायची आहेत। ज्या प्रकारे आपण जेव्हा पूजा करत असतो, कलश मांडत असतो, कलशावरती आपण 5 बोटं ओढत असतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला कुंकवाचे 5 बोटं जे आहे तर ते उंबरठ्याच्या मधोमध ओढून घ्यायचे आहे। यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तांब्याची 2 कलश घ्यायचे आहेत किंवा पितळाचे तुमच्याकडे 2 कलश असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे आणि एक झेंडूचं फूल जे असतं ना ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे 2 कलश आहे तर हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला ठेवायचं आहे। कुठे ठेवायचं आहे, तुम्ही बाहेरच्या साईडने ठेवले तर अतिशय उत्तम, शक्य नसेल तर तुम्ही आतल्या साईडने ठेवले तरीसुद्धा चालेल। ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती असे 2 कलश भरून ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही जाणवत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे। आणि म्हणून असे 2 कलश जे आहेत ते तुम्हाला भरून ठेवायचे आहे। यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे। शक्य असेल तर गुढीची रांगोळी काढा, ते शक्य नसेल तर जी रांगोळी तुम्हाला येते तर ती रांगोळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायची आहेत। रांगोळी मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्याने आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता आहे किंवा जे काही दोष आहे तर ते नाहीसे होतात। आपल्या घरात सुख शांती समृद्धी येत असते, म्हणून रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे। आता ही सगळी पूजा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उंबरठ्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकच्याच खाली कुंकवाने ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे। हा प्रभू श्रीरामांचाच म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अतिशय प्रभावी मंत्र आहे। जेव्हा तुम्ही हा मंत्र मुख्य प्रवेशद्वारावरती लिहितात तेव्हा तुमची संपूर्ण वास्तू ही पवित्र होत असते, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी अलक्ष्मी ही येत असते आणि जेव्हा तुम्ही असा प्रभावी मंत्र मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिता तेव्हा तुमच्या घरातील वास्तू जी आहे तर ती शांत होते। घरातील सर्व वास्तुदोष जे आहेत तर ते नाहीसे होत असतात। म्हणून हा एक मंत्र जो आहे तर तुम्हाला आवर्जून लिहायचा आहे। तसेच या मंत्राचा या गुढीपाडव्याच्या दिवशी जास्तीत जास्त जप करावा। आता हे जे कलश तुम्ही भरून ठेवले आहे तर यातील पाणी नंतर काय करायचं, तर ते पाणी तुम्ही सायंकाळी जेव्हा गुढी उतरवणार आहे प्रदोष काळामध्ये तेव्हा ते कलश उचलून घ्यायचे। त्यामध्ये जे पाणी असणार आहे तर ते तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता आणि कलश हे स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता। जो दिवा तुम्ही लावला आहे तर तो दिव्यामध्ये पुन्हा तुम्हाला संध्याकाळी तूप घालायचं आहे आणि पुन्हा संध्याकाळी तो दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या गुढीपाडव्याला घराच्या उंबरठ्यावरती आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल
कर्ज घराचं, गाडीचं, जमिनीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल, तर उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती एक नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही गुढी उभारणार आहे ना, तिथे तुम्हाला हा नारळ ठेवून त्याची पूजा करायची आहे आणि दोन्ही हात जोडून कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यामुळे नक्कीच कर्जातून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उद्या गुढीपाडव्याला सायंकाळी गुढी उतरवणार आहेत, गुढी काढून घेणार आहे, त्यावेळी गुढीला आपण जो साखरेचा हार घातलेला असतो, तर तो हार तुम्हाला मुलांच्या गळ्यात घालायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी वयस्कर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला हा हार घालायचा आहे. यामुळे घरात सुख शांती राहते असे मानले जाते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा एक उपायसुद्धा करायचा आहे. तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कडुलिंबाची पानं, गूळ, ओवा एकत्र करून तुम्हाला खायचं आहे. यामुळे वर्षभर आपले आरोग्य हे चांगले राहते आणि शरीरातील जे काही दोष आहे तर ते दूर होतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.